तुझा फोन एंगेज येत होता आणि इथे आल्यावर सांगणारच होते मी. मानसी, आर यू ओके? हो. तू संतोषला नाही का म्हणालीस? अगं संतोष माझी चॉईस नाहीये. ओके, मग कोण आहे तुझी चॉईस? ते आत्ता कसं सांगू मी तुला? म्हणून आत्ता कसं सांगू म्हणजे? काहीतरी ठरवलंच असशील ना तू. सध्या माझं इतकंच ठरलंय की मला फक्त आता माझ्या करिअरवर फोकस करायचंय. आणि या गोष्टीसाठी तू संत्यासारख्या चांगल्या मुलाला नाही म्हटलंयस. म्हणून संत्यापेक्षा चांगला मुलगा तुला मिळणार आहे का? दॅट आय डोंट नो. पण ताई आत्ता माझ्या डोक्यात लग्नाचा विचारही नाहीये. इनफॅक्ट मला त्या बाबतीत म्हणजे लाईफ पार्टनरच्या बाबतीत अजून हवी तितकी क्लॅरिटी नाहीये. म्हणून क्लॅरिटी नाहीये म्हणजे काय? अरे तुझ्या समोर एवढा चांगला मुलगा आहे, तेवढे चांगले पैसे कमवतो, अजून काय हवंय तुला? अगं मुलगा चांगला असला तरी आमच्या दोघांचे सूर जुळले पाहिजेत ना. आणि मनात नसतानाही कोणाला कसं हो म्हणायचं? मग तो मुलगा कितीही चांगला असू दे, मुलगा किती पैसे कमवतो याही पेक्षा त्याचा स्वभाव कसा आहे, तो माझ्याशी जुळतो का, मला आवडतो का, हे मला जास्त महत्वाचं वाटतं. हे बघ म्हणून तुझी मोठी बहीण म्हणून मी तुला समजावून सांगते, लग्नाचे डिसिजन्स घेताना डोक्याचा वापर करायचा असतो. हे सूर जुळणं वगैरे हे लग्नानंतर होतं. हो हो, म्हणजे हे बघ, कुठल्याही मुलाचा विचार करताना तो वेल सेटल्ड आहे का नाही हे आधी बघायचं असतं. म्हणून मला नाही तसं वाटत काही. म्हणजे तू म्हणते तेही बरोबर आहे, नाही असं नाही, पण माझ्यासाठी ते दुय्यम आहे. माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या मुलाबरोबर माझं मन जुळणं. कारण मनात नसताना केलेलं लग्न नुसतं एक शोभेचं झाड बनून राहतं. मनात नसताना केलेलं लग्न फुलत नाही ताई. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.